आज गुरुवार 16 मे 2024 आजचे सादरकर्ते आहेत गझलरत्न डॉक्टर राजेश उमाळे अमरावती व त्यांना निवेदक म्हणून साथ देण्यासाठी येत आहेत माननीय नितीन भट नागपूर. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गझल मैफल, मराठी व उर्दू गझलांचा भावरम्य समाविष्कार. देशात आणि विदेशात आजपर्यंत 700हून अधिक गझल मैफिलींचं त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर 2008 साठी राष्ट्रपती भवनात त्यांचा विशेष कार्यक्रम पार पडला होता. गेल्या 30 वर्षापासून युवक बिरादरीतर्फे एक सूर एक ताल या कार्यक्रमासाठी देशातील लाखो विद्यार्थ्यांना संगीताचे विनामूल्य प्रशिक्षण त्यांनी दिलं आहे. विविध नाटक, टेलिफिल्म, चित्रपट, अल्बमसाठी संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. यामध्ये सुरेश वाडकर, साधना सरगम, रवींद्र साठे, अनुप जलोटा इत्यादी गायकांचा समावेश आहे. त्याचबरोबर आकाशवाणी कलावंत म्हणून त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे. अनेक वाहिन्यांवरून गझल गायनांचे सादरीकरण त्यांचं झालं आहे. गझल गायनाबद्दल अनेक मानाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. अशा पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. माझ्या माहितीप्रमाणे आणि आमच्या आकलनाप्रमाणे हे 3रं वर्ष आहे आम्ही इचलकरंजीमध्ये राजेश उमाळेंच्या गझल मैफिलीचं आयोजन होत आहे. आणि एका ठिकाणी 3ऱ्यांदा जेव्हा बोलवलं जातं तेव्हा निश्चितपणे आपण बरे कलाकार आहोत असं काहीतरी आम्ही एक मनाशी स्वतःशी बांधत असतो. तर तसं समजून आज आम्ही परत आपल्या सेवेसाठी या ठिकाणी सादर झालो आहोत. एखाद्या गावात गेल्यानंतर तिथली मंडळी फार आतुरतेने आपल्याला ऐकायला आलेली आहेत. ही भावना कलाकारांना काय सुख देत असते हे खरं तर आम्हाला विचारा. आज संध्याकाळी जेव्हा थोडंसं भरून आलं तेव्हा असं वाटत होतं की कसं म्हणजे, पण आम्ही आमच्या बाजूने निर्धास्त होतो की इचलकरंजीकर इतकं छान ऐकतात आणि प्रत्येक वेळेला नवीन काही दिलं तरी ते आपल्या पदरामध्ये घेतात आणि त्याचं कौतुक करतात आणि म्हणून आम्ही आश्वस्त होतो. तर या 3ऱ्या मैफलीत परत एकदा खूप खूप आपल्या सर्व इचलकरंजीवासियांचं स्वागत. मी खरं सांगू का, आम्ही जेव्हा इथे आलो आणि या आयोजनाची पत्रिका बघितली, कौतुक एका गोष्टीचं वाटलं की जिथे
प्रबोधन होतं, त्याच मंचावरून मनोरंजनही होतं. असं साधारण फार रेअर दिसतं, असं फार दुर्मिळ उदाहरण आहे. आणि नंतर लक्ष गेलं या कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रायोजकांकडे. एखादं चांगलं काम करण्याकरता इतके लोक एकत्र येतात हे फार दुर्मिळ आहे. परत एकदा सांगावं असं वाटतं. तुम्ही खरंच तुमच्याकरता याकरता टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण काय होतं, आपल्याकडे असं नेहमी आपण म्हणतो ना की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा दिला पाहिजे, ज्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे त्यांनी थोडेसे श्रम दिले पाहिजे, आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी थोडासा वेळ दिला पाहिजे. पण आपल्याकडे घडतं तिसरंच. ज्याच्याकडे या तिन्ही गोष्टी नसतात तो सल्ले देत असतो फक्त. म्हणजे ते थोडंसं काय झालं, ते प्रबोधन आणि ते थोडं वेगळं करायला पाहिजे होतं. बरं, हा यांनी काहीच केलेलं नसतं. मग तुझं काय योगदान याच्यामध्ये? नाही, माझं काही योगदान नाही, पण मला थोडंसं सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं. तर म्हणून कौतुक या गोष्टीचं आहे की इतके सगळे लोक, पैसा देणारे, श्रम देणारे, कष्ट देणारे, वेळ देणारे असे एकत्र येतात, तेव्हा कुठे अशा मैफिली सादर होत असतात. 1.5-2 तासाची ही मैफल आहे गझलांची. उत्तम गझल राजेशजींनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासाठी निवडलेले आहेत. निवेदक म्हणून मी काय, तर आम्ही नेहमी असं म्हणत असतो की निवेदक कार्यक्रमात काय असतो, तर तो फक्त भाजीत कढीपत्ता असतो की नाही, तेवढ्याच कामाचा असतो फक्त, बाकी काही कामाचा नसतो. म्हणजे सगळ्यात आधी आता आमच्या महिला मंडळी या ठिकाणी बऱ्यापैकी आहेत की भाजी फोडणी घालताना सगळ्यात सुरुवातीला आपण काय टाकतो? कढीपत्ता. आणि जेवायला बसल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला काय काढून ठेवतो ताटातून? तो कढीपत्ता. बस, निवेदकाची भूमिका कार्यक्रमातली एवढीच असते. तर अशा या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर गझलेनं राजेशजींना मी विनंती करतो त्यांनी करावी. दुःखासनी हसवले गझले तुझ्यामुळे, दुःखासनी हसवले गझले तुझ्यामुळे, जगण्यात रंग भरले गझले तुझ्यामुळे. आले चुकून अश्रू डोळ्यात जर कधी, आले चुकून अश्रू डोळ्यात जर कधी, मोत्यात मी बदलले, मोत्यात मी बदलले गझले तुझ्यामुळे.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी 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 रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी 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 गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कोणत्या काळी कळेना कोणत्या काळी सुरेश भटांची अतिशय सुंदर गझल आहे कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो जगाया लागलो मलाच मी पुन्हा पुन्हा विकून पाहिले मलाच मी पुन्हा पुन्हा विकून पाहिले जगायचे नसूनही जगून पाहिले कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य अन कुठे आयुष्य माझे अन कुठे आयुष्य गेले अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा सांगती तात्पर्य माझे सांगती तात्पर्य माझे
सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सांगती 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 तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सारख्या खोट्या दिशा चालणारा 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 पांगळा चालणारा पांगळा पाहणारा आंधळा रंगोनी रंगात साऱ्या रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी 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 गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी 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 रंगात साऱ्या. दिल्याबद्दल आणि मी वेगळ्यानं सांगायला नको, हे सुरेश भटांचे शब्द होते. चालणारा पांगळा पाहणारा आंधळा, इतकं जर कोणी विरोधाभासातलं लिहित असेल तर ते फक्त सुरेश भट लिहित होते. उत्तम लिहिणं काय असतं, म्हणजे आम्ही गझलकार फार नशीबवान आहोत की आमच्या वाट्याला सुरेश भट आले आणि त्यांनी स्वतः आम्हाला मार्गदर्शन केलं. अशा सुरेश भटांची ही गझल होती. आणि दाद म्हणाल तर मराठी गझलेला कशी दाद द्यायची असते हे इचलकरंजीकरांना वेगळ्याने सांगण्याची गरज नाही, कारण आपण उत्तम ऐकणारे आहात. मग आता तुम्ही म्हणाल की दाद उत्तमच द्यायची असते, म्हणजे योग्य ठिकाणी द्यायची असते, अयोग्य ठिकाणी द्यायची नसते. पण नाही, काही ठिकाणी आम्ही असं पण बघितलं आहे की अयोग्य ठिकाणी पण दाद येते. आता जर मी तुम्हाला ते सांगितलं आहे तर मला ते उदाहरण पण सांगणं आलं तुम्हाला की तशी कशी दाद येते. तर एका ठिकाणी एक कवी संमेलन सुरू होतं. एक कवी कविता सादर करायला लागला. मटके पर मटका उस मटके पर फिर एक मटका. आता सुरुवात होती कवितेची, कवी आहे त्याला दाद दिली पाहिजे म्हणून आपल्या लोकांनी वा वा क्या बात आहे असं म्हटलं, टाळ्या वाजवल्या, शांत बसले. आता या कवितेत पुढे काय, सगळे शांत झाले. हा परत सुरू झाला कवी, उस मटके पर फिर एक मटका उस मटके पर फिर एक मटका. आता कवितेत काहीच नवीन नव्हतं म्हणून सगळे शांत बसले होते. पण एक कोणीतरी होता त्या प्रेक्षकांमध्ये, तो उठून आपला क्या बात है क्या बात है, हा मडक्यावर मडके चढवतोय आणि तो एकच कोणीतरी उठून आपला क्या बात है करतोय. बाकी सगळे शांत बसलेले आहेत. कोणीतरी आमच्या संजय रावांसारखे आयोजक होते सभ्य, ते गेले त्याच्यापाशी, त्या जो बसला होता दाद देणारा, म्हणाला त्याचं ठीक आहे, तो कवी पैसे देऊन बोलवलेला आहे त्याला, पण तू का इतकी दाद देतोय, आहे काय त्याच्या कवितेमध्ये इतकी दाद देणं इतकं. बाकी सगळे शांत बसलेत. तो म्हणाला, हो दादबीत सोडा, कविता बिविता सोडा, इतके मडके एकावर एक चढवले, एकही पडलं नाही त्याच्यावरचं आतापर्यंत. तर अयोग्य ठिकाणी दाद येते का, तर ती अशी येत असते अयोग्य ठिकाणी.
पण आम्ही आज निर्धास्त आहोत की तुम्ही योग्य ठिकाणी दाद देणारे लोक आज आमच्यासमोर बसलेले आहेत. याच्यासारखा कलाकाराच्या आयुष्यातला दुसरा आनंद कुठला नसतो. सुरेश भटांचे शब्द होते आणि यानंतरचे शब्द जे आहेत ते ज्यांच्याबद्दल फक्त आपण नाव जरी घेतलं म्हणजे गझलेचा विषय होऊ शकतो का, आदरणीय लता मंगेशकर, पण तोही गझलेचा विषय करून आमच्या माधव डोळेंनी, कल्याणला राहतात, इतकी सुंदर गझल लिहिली आहे लता मंगेशकरांबद्दल. म्हणजे लता मंगेशकरांच्या निधनानंतर त्यांनी ती गझल लिहिली आणि ती राजेशजींच्या हातात आली आणि त्यांनी उत्तम चाल त्या गझलेला केली. लता मंगेशकर या नावाबद्दल बोलणं म्हणजे कोणीतरी म्हटलं आहे की सूर्याबद्दल बोलण्यासारखं आहे. तर काय आहे ते नेमकं, काय लिहिलं आहे माधवजींनी, आपण त्यांच्या गझलेतून ऐकूया. जाता जाता गाईन मी जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी जाता 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 गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी आभाळाला भेदून गेला आभाळाला भेदून गेला एक मुलायम सूर एक मुलायम सूर एक मुलायम सूर आभाळाला भेदून गेला आभाळाला भेदून एक मुलायम सूर एक मुलायम सूर विश्वाच्या सुरात मिसळला विश्वाच्या सुरात मिसळला विश्वाच्या सुरात मिसळला एक मुलायम सूर आभाळाला भेदून गेला एक मुलायम सूर
आशयाच्या गझला मराठी खूप कमी आहे. आमचे मित्र प्रसादजी कुलकर्णी आज इथे उपस्थित आहेत. त्यामधलीच ही एक गझल की आभाळाला भेदून गेला एक मुलायम सूर. आता त्या शेरमध्ये सांगीतिक आशय म्हणजे एखादा राग येतो, लय येतो, तर त्याप्रमाणे तो स्वरबद्ध कसा येतो बघा. भूप असोवा भूप असोवा भूप असोवा भूप असोवा यमन बिलावल भूप असोवा यमन बिलावल असो पहाडी राग असो पहाडी राग भूप असोवा यमन बिलावल असो पहाडी राग असो पहाडी राग सरस्वतीच्या कंठामधला सरस्वतीच्या कंठामधला सरस्वतीच्या कंठामधला एक मुलायम सूर आभाळाला भेदून गेला एक मुलायम सूर. शब्दनादन लयकारीची शब्दनाद अन लयकारीची शब्दनाद अन लयकारीची बातच न्यारी होती बातच न्यारी होती बातच न्यारी होती. आयुष्याच्या मैफिलीतला आयुष्याच्या मैफिलीतला एक मुलायम सूर आभाळाला भेदून गेला एक मुलायम सूर एक मुलायम सूर. विश्वाच्या सुरात मिसळला विश्वाच्या सुरात मिसळला एक मुलायम
आभाळाला भेदून गेला, आभाळाला भेदून गेला, एक मुलायम सूर, एक मुलायम सूर, एक मुलायम मध्यंतरीच्या काळामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही नागपूरला राम शेवाळकरांचं घर आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेलं नाव आहे, वक्ता दशसहस्त्रेषु असं ज्यांना म्हटलं जायचं. त्यांच्या मुलांनी हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या घरी आले होते आणि काही कामाच्या निमित्ताने अमरावतीहून आम्ही काही मंडळी त्यांच्याकडे गेलो होतो. तर ते म्हणाले, आज संध्याकाळचं जेवण घरी आहे, तुम्ही पण या. आमचं भाग्य की आम्ही ज्या टेबलवर जेवायला बसलो आहे बाजूला हृदयनाथ मंगेशकर जेवायला बसलेले आहेत. लताबाईंचा एक त्यांच्या साधेपणाचा किस्सा हृदयनाथ मंगेशकर सांगत होते. कोणीतरी आमच्यापैकी एकाने विचारलं की दीदींची तब्येत कशी आहे, आणि मग ते दीदींबद्दल बोलायला लागले हृदयनाथ मंगेशकर. ते म्हणाले, काय नाही, तब्येत जरा नरम गरमच आहे, पण थोडीशी हट्टी झालेली आहे दीदी. 92व्या वर्षी घरातले कामं करते. म्हटलं, कामं करते म्हणजे काय करतात? तर म्हणाले, काही नाही, तिच्या बेडरूममध्ये तिने एक टेबल टाकून मागितला आहे, त्या टेबलवर एक गॅसची शेगडी, सिलेंडर आणि भाज्या स्वतः बनवते. आम्ही म्हटलं म्हणे की आपल्या घरामध्ये 750 नोकर आहेत उभे केले, तर तू कशाला हे सगळं करतेस? दीदी म्हणाले म्हणे की नाही नाही, अरे बाकी सगळं ठीक आहे, पण भाजी आपल्या घरच्या लेडीजच्या हातचीच पाहिजे, घरच्या बाईच्या हातची पाहिजे. हे जे असतं ना, जे सर्वसाधारण घरातली स्त्री विचार करते, इथे अगदी ज्या माझ्या आया भगिनी बसल्या, तुम्ही जो विचार करता हाच विचार लता मंगेशकर पण आपल्या घरी बसून करायच्या. म्हणून म्हटलं की आभाळाला हात टेकले तरी पाय ज्यांचे जमिनीवर असतात ना, ती मंडळी मोठी असते. लता मंगेशकरांबद्दल खूप काही बोलता येईल. म्हणजे आम्ही तर खास त्यांचे कार्यक्रम पण, लता मंगेशकर हा एकच विषय घेऊन आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत. या गझलचं रेकॉर्डिंग सध्या चालू आहे. पुढच्या किंवा त्यानंतरच्या महिन्यामध्ये ही गझल हृदयनाथांच्या हस्ते या गझलचं विमोचन होणार आहे, उद्घाटन होणार आहे. आणि माधव डोळे सामन्याचे संपादक आहे, प्रसादजींना माहीत आहे, त्यांनीच ही गझल लिहिलेली आहे आणि लवकरच तुम्हासाठी ही गझल उपलब्ध होईल. क्या बात आहे. म्हणजे हा एक सुंदर योगायोग त्या निमित्ताने. आणखी गझल क्या होती है, कोणीतरी एका शायराने असं म्हटलं की कहिए तो पेश कर दूं कुछ शेर है गझल के, सरमाया जिंदगी का कुछ और अब नहीं है. आयुष्यात सांगण्यासारखं आता तसं काही नाही आहे, पण जर काही सांगायचंच असेल तर इतकंच, कहिए तो पेश कर दूं कुछ शेर है गझल के. तर अशाच काही शेरांच्या गझला आम्ही या कार्यक्रमातून आज आपल्याकरता आणलेल्या आहे. यानंतरची जी गझल आहे ती फार छान एका वेगळ्या विषयावर बोलते. आपण असं म्हणतो ना की मी इतकं चांगलं काही करत असतो, पण माझं वाईट का होतं, हा फार साहजिक पडणारा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना. पण याची उत्तरं आमच्या डी.एन. गांगण नावाचे एक मुंबईचे गझलकार आहे, त्यांनी त्यांच्या एका गझलेतून दिली आहे. फार सुंदर ओळ आहे. मी तुम्हाला ओळ सांगून रसभंग करत नाही, आपण ती राजेशजींकडून ऐकूया. मोहब्बत न होती तो गजल कौन लिखता, मोहब्बत न होती तो गजल कौन लिखता, कीचड़ के फूल को कमल कौन कहता. मोहब्बत न होती तो गजल कौन लिखता, कीचड़ के फूल को कमल कौन कहता. प्यार तो कुदरत का करिश्मा है, प्यार तो कुदरत का करिश्मा, वरना एक लाश के घर को ताजमहल कौन कहता.
जब वो मेरे करीब से, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए। कुछ खास दोस्तों की, कुछ खास दोस्तों की, कुछ खास दोस्तों के चेहरे उतर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए। कोई हमें बताए, हम क्या जवाब दें। कोई हमें बताए कि हम क्या जवाब दें, हम क्या जवाब दे। मंजिल ये पूछती है कि, मंजिल ये पूछती है कि साथी किधर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए। हालांकि उनको देख के पलटी ही थी नजर, हालांकि उनको देख के पलटी ही थी नजर, पलटी ही थी नजर। महसूस ये हुआ कि, महसूस ये हुआ कि ज़माने गुजर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए। कुछ खास दोस्तों के, कुछ खास दोस्तों के चेहरे उतर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए, जब वो मेरे करीब से हंस कर गुजर गए। थोडासा बदल म्हणून रायजींनी ही गझल सादर केली। काय कवी काही लिहू शकतो, जब वो मेरे वेळे करीब अभावी से तो थोडा बदल आहे
हंसकर गुजर गए, कुछ खास दोस्तों के चेहरे बदल गए. आता चेहरा बदलायला तो काही फार दूरचा असावा लागतो असं काही नाही, तो जवळचाही असला तरी त्याचा चेहरा बदलतो. आणि कवीचं काय, कवीचं हे निरीक्षण असतं, तो आपल्या पद्धतीने मांडत असतो. कवी काय मांडू शकतो, तो काहीही मांडू शकतो त्याच्या कवितेतून. एका कवीनी कहरच केला. कहर केला म्हणजे काय केलं, त्यांनी 3 शब्दांची एक कविता लिहिली. आता तुम्ही म्हणाल 3 शब्दांमध्ये काय कविता लिहिता येऊ शकते, पण त्यांनी लिहिली. आता ती कविता अशी आहे, तो म्हणाला ती म्हणाली हां. तो म्हणाला ती म्हणाली हां, पण तिच्या घरचे म्हणाले हां. 3 शब्दांमध्ये लिहिलं जे काही लिहायचं आहे ते. त्याच्यामुळे जब वो मेरे करीब से हंसकर गुजर गए, कुछ खास दोस्तों के चेहरे, हे लिहिता येऊ शकते. हे फार सोपं आहे असं मांडता येणं. पण हे 3 शब्दांमध्ये मांडता येणं म्हणजे कवितेचं आणि कवीचं कौतुकच केलं पाहिजे की त्यांनी काय लिहावं नेमकं त्यातून. यानंतरची जी गझल रचना आहे ती मला असं वाटतं आपण काही बोटावर गझल मोजल्या, 10 गझल, तर त्यामध्ये ती येते. मी शब्द सांगत नाही, राजेशजींकडून ऐकूया आणि सुरुवातीला तिचं म्युझिक सुरू झाल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल ती गझल कुठली आहे. ऐकूया. काही कंपोजिशन ज्या मला आवडतात, मी काही आपल्या ओळखीच्या पण गझल सादर करेल. त्यातलीच ही एक निधरे निधसा निधरे निधरे रे नि ग रे ग नि ग रे ग रे ग रे ग ग रे ग नि ग रे ग निधनि म निधनि सा नि रे प प म ग म ग रे ग नि प म रे म स नि प ग म प द प म ग म ग म ग म ग म प द प म ग म ग द प म ग म ग नि द प म द प म ग म प म ग म रे ज नि ज. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. क्या बात. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो, ना करो. आज जाने की जिद ना करो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे. ऐसी बातें किया ना करो. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो.
ही सोचो जरा क्यों न रोके तुम्हें, तुम ही सोचो जरा जरा जरा, तुम ही सोचो जरा, तुम ही सोचो जरा क्यों न रोके तुम्हें। जान जाती है जब उठ के जाते हो तुम, जान जाती है जब उठ के जाते हो तुम, तुमको अपनी कसम जाने जा। बात इतनी मेरी मान लो, आज जाने की जिद ना करो, ना करो, आज जाने की जिद ना करो। वक्त की कैद में जिंदगी है मगर, वक्त की कैद में जिंदगी है मगर, बसा गर गमनी गर गम निधम बसा गर गम सग पम पम पग मग पनीर सा पम रे मगर गणेसा गर गणेसा। वक्त की कैद में जिंदगी है मगर, वक्त के साथ सहारे भी बदल जाते हैं, वक्त के साथ सहारे भी बदल जाते हैं। आदमी क्या है सितारे भी बदल जाते हैं, वक्त के कैद में जिंदगी है मगर, चंद घड़ियाँ यही है जो आजाद है, चंद घड़ियाँ यही है जो आजाद है। इनको होकर मेरी जाने जा, उम्र भर ना तरसते रहो, आज जाने की जिद ना करो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे। ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो।
जाने की जिद ना करो, ना करो, आज जाने की जिद ना करो, ना करो, आज जाने की जिद, आज जाने की जिद, आज जाने की जिद ना करो. गझलची व्याख्या करतानाच अशी केली गेलेली आहे की प्रियकर आणि प्रेयसीमधला संवाद म्हणजे गझल. आणि ही गझल जर ऐकली तर ओळ न ओळ फक्त प्रियकर प्रेयसीमधला संवाद आहे. म्हणजे प्रेमात पडायचं म्हणूनही गझल ऐकायची, प्रेमात पडल्यावर गझल ऐकायची आणि प्रेमातून भंग झाल्यानंतरही गझल ऐकायची. अशी जर गझल कुठली असेल तर आज जाने की जिद ना करो. काळाबरोबर प्रेमाचं व्याकरण बदलतं हा भाग वेगळा, म्हणजे आताच्या पिढीचं प्रेम जरा वेगळं आहे. इथे आज जाने की जिद ना करो वगैरे असं काही नसतं. म्हणजे तू सही तो और कोई सही और कोई सही. एका कवीने सध्याच्या या पिढीच्या प्रेमाबद्दल फार सुंदर लिहिलेलं आहे. ते मला कुठेतरी सापडलं म्हणून ते तुमच्याकरता घेऊन आलो. ती कविता अशी आहे, छोटीशी कविता आहे की आताच्या पिढीचं जे प्रेमाचं व्याकरण आहे ते कसं आहे. म्हणजे त्या व्याकरणात गल्लत कशी होते. तिच्या मिठीत विसावलं होतो मग वाटलं तिचं मराठीचं व्याकरण तपासावं. कुठे कोणाला काय सुचावं हा ज्याचा त्याचा भाग झाला. तिच्या मिठीत विसावलं होतो मग वाटलं तिचं मराठीचं व्याकरण तपासावं, म्हणून मी तिला विचारलं मिठीतला मी पहिला की दुसरा. ऱ्हस्व की दीर्घ, गल्लत नसावे. तिच्या मिठीत विसावलं होतो मग वाटलं तिचं मराठीचं व्याकरण तपासावं, म्हणून मी तिला विचारलं मिठीतला मी पहिला की दुसरा. ती म्हणाली नाही रे राजा, पाचवा. हे जे व्याकरण बिघडतं की नाही हे सध्याच्या पिढीचं आहे. तुमचं आमचं व्याकरण का नाही बिघडलं? कारण आपण आज जाने की जिद ना करो ऐकत ऐकत प्रेम केलेलं आहे म्हणून कदाचित असेल. पुढची गझल. सध्याच निवडणुका चालू आहे आणि वेगवेगळ्या आशयाच्या गझला, शृंगारिक असेल, राजकीय असेल, अशाच राजकीय आशयाची ही गझल आहे. आणि गझल ही वास्तव आहे. त्यामधलं जे चित्रण आहे त्यांना माहीत आहे, प्रसादजींना आहे. आता हा शेर बघा कसा आहे. केले हजार वादे, केले हजार वादे, अन पक्षपात केला. केले हजार वादे, अन पक्षपात केला. माझ्याच माणसांनी माझाच घात केला. आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी. सुखाचा सुद्धा करार आहे. आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी. मी बोचताच माझी, मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी. केली शिकार माझी केली
केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. सद्गुण सुद्धा शिकार करतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण काही थोडंसं वाईट केलेलं बरं, किती चांगलं राहायचं. म्हणजे एवढं चांगलं राहून जर असं वाईट होते आपल्यासोबत. केली 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 शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. काटे कुठेच नव्हते काटे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. गाफील मीच होतो गाफील मीच होतो गाफील मीच होतो गाफील मीच होतो त्या नेमक्या क्षणाला गाफील मीच होतो त्या नेमक्या क्षणाला त्या नेमक्या क्षणाला मागून वार केला मागून वार केला मागून वार केला माझ्याच माणसांनी केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. इतक्या अनुभवांनी समृद्ध मीच झालो इतक्या अनुभवांनी समृद्ध मीच झालो. उपयोगच नव्हता तेव्हा सांगून कुणाला काही उपयोगच नव्हता तेव्हा सांगून कुणाला काही ऐकूनही
घेतच नव्हते कोणी न कुणाचे काही. इतक्या अनुभवांनी इतक्या अनुभवांनी समृद्ध मीच झालो, समृद्ध मीच झालो. उपकार हेच केले, उपकार उपकार हेच केले, उपकार हेच केले. दिलदार संकटांनी केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी. काटे कुठेच नव्हते. आपण काट्यांना दोष देतो नेहमी. आपल्याला फुलं आवडतात, काटे नाही आवडत. काट्यांना नेहमी दोष देतो. पण काही काही वेळेला काय होतं, नाव काट्यांचेच घेतो सारा, असं राजकारणात सुद्धा घडतं. नाव काट्यांचेच घेतो सारा. खलीश यांचा हा शेर आहे. नाव काट्यांचेच घेतो सारा, पण फुलांनी आखला हा डाव सारा. केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी. काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी. केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी. केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, माझ्याच सद्गुणांनी, माझ्याच सद्गुणांनी. ठिकाणी राजकीय चित्र रंगवलं गेलं आहे ना. मग सध्याची परिस्थिती खरंच तशी आहे. म्हणजे आता इलेक्शनचा काळ आहे आणि आचारसंहिता लागू आहे म्हणून कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही. पण मी एका पक्षाची बाजू घेतली म्हणून दुसऱ्या पक्षाला राग यावा, दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला राग यावा. मग सोशल मीडियावरचे भांडणं बघा सध्याचे. बरं, याच्याशीनं ते वर जे बसले आहेत त्यांना काही घेणं देणं नसतं. आपले सद्गुण आपली शिकार करत जातं, अशा पद्धतीचं वातावरण झालं. म्हणजे मध्यंतरी मी कुठेतरी वाचलं की सध्या काय चाललं आहे नेमकं सर्वसामान्य माणसाचं या वातावरणामध्ये. एक माणूस एका बरणीमध्ये काही लाल मुंग्या आणि काही काळ्या मुंग्या टाकतो. आता ती बरणी ठेवून देतो तो, तर त्या लाल मुंग्या छान आपल्या पद्धतीने राहतात, काळ्या मुंग्या आपल्या पद्धतीने राहतात. याला काहीतरी सुचतं की नाही, हे काही इतकी शांतता बरी नाही. तो ती बरणी अशी धरतो आणि हलवतो. जशी तो ती बरणी हलवतो ना, त्या लाल मुंग्यांना असं वाटतं काळ्यांनी आपल्यावर हमला केला आहे, काळ्यांना असं वाटतं लालनी आपल्यावर हमला केला आहे. आणि त्या एकमेकींना तोडायला लागतात, एकमेकींचे लचके तोडतात, चावायला लागतात, जीव घ्यायला लागतात. आपलं सध्या तसं झालेलं आहे. आपण एकमेकांचे लचके तोडतो, जीव घेतो, पण हे विसरून जातो. माझं वाक्य लक्षात घ्या. हे विसरून जातो की बरणी कोणी हलवलेली आहे, त्या बरणी हलवणाऱ्याला शोधलं पाहिजे जरा. सध्या म्हणजे हेच या गझलेतून मांडलंय मला, जे दिसलं त्या गझलेतून, की हे आपण बरणी हलवणाऱ्याला शोधतच नाही, आपण लाल मुंग्या काळ्या मुंग्या होऊन जातो, भांडत राहतो, लचके तोडतो एकमेकांचे. तर फार छान गझल ही आमच्या DN गांगण साहेबांनी लिहिलेली आहे. सद्गुण शिकार करतातच. म्हणजे आमच्या एक सिनियर आहेत आमच्या अमरावतीला, मी त्यांना नेहमी म्हणायचो, त्यामुळे नितीन थोडंसं ना माणसाने बदमाश असलं पाहिजे, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं. म्हटलं असं का? नाही रे, खूप फायदा घेतात लोक. जर तुम्ही खूप चांगले असाल ना, लोक खूप फायदा घेतात. त्या इतक्या सिनियर होत्या की मला त्यांचं वाक्य फार पटलं, त्या आजींचं. त्यामुळे नाही थोडंच. मग तेव्हापासून आम्ही पण सुरू केलं.
नाही असावं, म्हणजे तो प्रेमाचा सल्ला म्हणून घ्या, पण थोडंसं असावं. नाही फार फायदा घेतात लोक, असं होतं. पुढची गझल. चाणाक्ष माणसांनी इतकेच फक्त केले, चाणाक्ष माणसांनी इतकेच फक्त केले, सोयीनुसार त्यांनी निर्माण भक्त केले. चाणाक्ष शत्रुत मित्र माझे आहे बरेच दडले. शब्दांचा खेळ आहे. पनी रे मधा पग सनी रे मधा पद सनी रे गमद शत्रुत मित्र माझे आहे बरेच दडले, मित्रात कोण शत्रू अद्यापना उमजले. म्हणून सुरेश भटांना म्हणावं लागतं, हेही असेच होते तेही तसेच होते. हेही असेच होते तेही तसेच होते. आपापल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. हेही असेच होते तेही तसेच होते. केले न बंड कोणी केले न बंड कोणी त्या घोषणाच होत्या. केले न बंड कोणी त्या घोषणा घोषणाच होत्या. घोषणाच
ज्यांनी उठाव केला, ज्यांनी उठाव केला, ज्यांनी उठाव केला, ज्यांनी उठाव केला, तेही घसेच होते, हेही असेच होते, तेही तसेच होते. तू भेटलीस तेव्हा, तू भेटलीस तेव्हा, मी बोललोच नाही. सुरेश भट म्हणतात, तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही. सुरेश भटांचे चिरंजीव चित्तरंजन भट काय म्हणतात, बोलण्याने बोलणे वाढेल आता, बोलण्याने बोलणे, बोलण्याने बोलणे, बोलण्याने बोलणे वाढेल आता, बोललो नाही तरी चालेल आता. तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही. रे सा ग रे मग म द प म ग रे सा नि रे पनी रे म ध म ध रे सा ग रे ग नी ग रे ग सा ग रे ग सा रे नि सा रे रे सा रे रे सा ग रे म म ग प प म द द पनी रे म ध नी रे म ध सा ग सा नि पनी रे ग म ग सा ध सा ग रे नी नी रे नी ध नी ध प प म ध प नी ध सा नि रे सा. तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही, बोललोच नाही. तू भेटतेस तेव्हा, आता खरी मजा आहे, तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही. तू भेटतेस तेव्हा, तू भेटतेस तेव्हा, तू भेटतेस तेव्हा, तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते. थँक्यू. या प्रेमाच्या आशयापेक्षा ना सामाजिक आशयाचे शेर जे भटांचे आहेत ना, ते ऐकताना एक वेगळं, एक विलक्षण वेगळेपण आहे त्याच्यामध्ये. सर्वसामान्य माणसाच्या प्रवृत्तीवर इतका सुंदर घाव घातला आहे सुरेश भटांनी. म्हणजे माणसं कशी असतात आणि ती कशी वागू शकतात परिस्थितीजन्य. समाजामध्ये असं झालेलं आहे की मला एखादी कृती मी केल्यानंतर समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद होतो आहे का, तर मला ती कृती थांबवली पाहिजे जरा. हा एक फार झालेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक आपल्या कृतीमुळे दुसऱ्याला आनंद मिळणं, याच्यात स्वतःला दुःख असणं, हे फार एक सुरेश भटांनी नेमकं हेच त्यांच्या कवितेतून मांडलेलं आहे. एक आठवलं म्हणून प्रसंग सांगतो की एक कोणाला कशात समाधान मिळतं, कोणाला कशात समाधान मिळतं. एक बाई एका
चित्रकाराकडे गेली आणि त्याला असं म्हणाली की माझं चित्र काढा, माझं पेंटिंग काढा, पण ते पेंटिंग काढताना एक करा की माझ्या गळ्यात चांगला एक 200 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस दाखवा. आता त्या चित्रकाराला प्रश्न पडला की या बाईंच्या गळ्यामध्ये काही 200 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस नाही आहे, तो दाखवायचा कसा? तो म्हणाला तुम्ही काही तसं घातलेलं नाही. नाही दाखवा, तुम्ही पैसे थोडे जास्त घ्या, चित्र काढायचं पण दाखवा, चांगला 200-250 ग्रॅमचा दाखवा, चांगला जाडा दिसला पाहिजे. चित्रकार म्हणाला ठीक आहे. आता त्यांनी आपलं त्या बाईचं पेंटिंग काढलं, त्यात तो हार काढला त्यांनी. पण त्याला प्रश्न पडला की असं का करायचं आहे मी. त्यांनी त्याला शेवटी प्रश्न विचारला त्या बाईंना की ठीक आहे मी काढून दिला पण असं का करायचं? नाही त्याचं माझं थोडंसं वेगळं गणित आहे म्हणाले. काय झालं, उद्या परवा पुढे जाऊन माझं काही बरं वाईट झालं, माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं, तर ती जी येईल की नाही घरामध्ये, ती ह्या पेंटिंगमधला हार शोधेल घरामध्ये सगळीकडे आणि तिला तो कुठेच सापडणार नाही आणि मग माझ्या आत्म्याला शांती मिळेल. हेच सुरेश भटांनी त्यांच्या कवितेतून मांडलेलं आहे की माझ्या कृतीतून दुसऱ्यांना आनंद मिळण्यापेक्षा त्याला दुःख कसं मिळेल याबद्दलचा विचार करण्याची जी मानवी प्रवृत्ती आहे ना, ती सुरेश भटांनी त्यांच्या गझलेतून मांडलेली आहे. म्हणून सुरेश भटांची गझल आजही म्हणतो आम्ही की महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये 550-600 गझलकार आहेत. प्रसादजी आपण सहमत असू या विषयाशी, पण सुरेश भटांच्या पुढे कोणी गेलं नाही. हे जे आहे ना, मग हे सुरेश भटांचं मोठेपण आहे. याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढची गझल. शाम का वक्त हो और शराब न हो, शाम का वक्त हो, शाम का वक्त हो, शाम का वक्त हो और शराब ना हो, वक्त इतना कभी खराब ना हो, ओ सुराई भी सुराई, ओ सुराई भी क्या सुराई है, जिसकी तकदीर में शराब न हो, क्या कर लोगे नाम समझ कर. इलाही मतदारांची ही गझल आहे. क्या कर लोगे नाम समझ कर. ग म ब ग म ग झ ग ग झ ग ग झ नि सा प नि सा म ग ग म प सा नि सा प नि म प ग म सा ग नि सा प नि सा ग. क्या कर लोगे नाम समझ कर, क्या कर लोगे नाम समझ कर. पी लो हमको, पी लो हमको, पी लो हमको, पी लो हमको जाम समझ कर. क्या कर लोगे नाम समझ कर. मैं हूँ एक ऐसी चिट्ठी, चिट्ठी मैं हूँ ओ एक ऐसी चिट्ठी, मैं हूँ एक ऐसी चिट्ठी. पढ़ लेना, पढ़ लेना, पढ़ लेना, पढ़ लेना, पढ़ लेना.
पढ़ लेना पैगाम समझ कर, क्या कर लोगे नाम समझ कर, क्या कर लोगे नाम समझ कर। कतराते हैं मेरे अपने, कतराते मेरे अपने, मेरे अपने कतराते हैं, कतराते हैं, कतराते हैं मेरे अपने, मेरे अपने कतराते हैं मेरे अपने, कतराते हैं मेरे अपने। मुझको एक, मुझको एक, मुझको एक बदनाम समझ कर, क्या कर लोगे नाम समझ कर, क्या कर लोगे नाम समझ कर। पी लो हमको, पी लो हमको, पी लो हमको, पी लो हमको जाम समझ कर, क्या कर लोगे नाम समझ कर, क्या कर लोगे, क्या कर लोगे, क्या कर लोगे नाम समझ कर। ही गझल मैफिल कधी एकदा जाम साकी बिकीवर येते याची वाट पाहत होते, पण ती शेवटी आली. मला वाटतं आयोजकांनी दिलेल्या वेळेप्रमाणे आणखी 15 मिनिट चालेल. 15 मिनिट नाही, मुळात काय हा जो विषय आहे ना, हा विषय असा फार जिव्हाळ्याने आपण खुलूनपणे दाखवत नाही. म्हणजे मला कायम कौतुक वाटतं, दारूच्या दुकानापुढे जाताना लोक असे दबकत दबकत जातात, कोणी ओळखीचा सापडू नये. अरे पण तुम्ही हे विसरून जाता, त्यालाही तुम्ही ओळखीचे म्हणून भेटलेले असता ना, म्हणजे तोही कोणाला तरी सांगेल याची भीती त्यालाही पण असते, म्हणजे तुम्ही कोणाला तरी सांगाल याची कायम. म्हणजे माझा एक मित्र नेहमी उदाहरण देतो की म्हणे, अरे बायकांना फार नवरे लोक दारू पित नाहीत वगैरे याचं फार सार्थ अभिमान वगैरे असं असं नाही, आपल्याही नवऱ्यानी प्यावी पण थोडी मर्यादित प्यावी असं. तर म्हटलं कसं काय, तर म्हणे नाही नाही कसं आहे म्हणे, ते 10-2चं गणित आहे म्हणे. ते नवरा जाताना सांगून जातो की जरा 2 पेक घेऊन 10 वाजेपर्यंत परत येतो, होतं उलटंच, 10 पेक घेऊन 2 वाजेपर्यंत परत येतो. हा तर इथे सगळं ते गणित बिघडतं. म्हणून हा जो विषय आहे ना, तो इतका बोलण्याकरता निषिद्ध असलेला, पण जेव्हा विषय निघतो तेव्हा चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो, असा तो सगळा विषय असतो. पुढची गझल राजेशजी, आपण 15 मिनिट ही मैफिल, त्यानंतर समारोप करूया. कुठली गझल ते अशा वेळी, हे शीर्षक दिलेलं आहे ते पहिलं, आणि सुरेश भटांचे शब्द आहेत, त्यामुळे नाव एखादं आपल्या या मैफिलीला द्यायचं. म्हणजे या मैफिलीचा टायटलचा जो जन्म आहे तो इचलकरंजीमध्ये झाला. पहिली मैफिल या नावाने राजेशजी या ठिकाणी करतात आहे, त्यामुळे हा एक वेगळा आनंदाचा भाग आहे आमच्याकरता. हे तुझे अशा वेळी लाजणे. संजयजी, शिवकुमारजी गेल्या 25 वर्षापासून आमचे स्नेहबंध आहे. त्याचबरोबर राम, मला वाटतं गेला राम होता बरेच वेळपर्यंत, प्रसिद्ध तबलावादक माझा मित्र आहे तो. बरेच वेळेला इकडे कार्यक्रम असल्या, मैफिली असल्या म्हणजे तो असतो. तर हे तुझे अशा वेळी नितीनजीने सांगितलं, हे टायटल पहिल्यांदा इचलकरंजीमधून सुरुवात केलेली आहे.
अशीच रोज ती मला जपून पाहते, अशीच रोज ती मला जपून पाहते. पाहावया नको कुणी, पाहावया नको कुणी. थोडा बदल असा आहे, अशीच रोज ती मला लपून पाहते. पाहावया नको कुणी जपून पाहते. जरी असोत शेकडो, जरी असोत शेकडो उरात यातना, तरी मलाच ती रोज ती, तरी मलाच रोज ती हसून पाहते. हे तुझे, हे तुझे, हे तुझे, हे तुझे, हे तुझे, हे तुझे. अशा वेळी, अशा वेळी हे तुझे, अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे, 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 हे तुझे. अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा, चेहरा, चेहरा गुलाबाने, चेहरा, चेहरा, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे, अशा वेळी लाजणे बरे नाही. जे तुला दिले होते ओठ ते माझे, ओठ माझे चुंबिण्या ओठावरी आली गझल, ओठ माझे चुंबिण्या ओठावरी आली गझल. ओठ माझे चुंबिण्या ओठावरी आली गझल. हात माझा घेत हाती, हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल. जे तुला दिले होते ओठ दे माझे, ओठ दे माझे. मागचे जुने देणे, मागचे जुने देणे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. हे तुझे, अशा वेळी लाजणे
बरे ना. ऐक तू जरा माझे, ऐक तू जरा माझे, सोड मोह स्वप्नांचा. ऐक तू जरा माझे, ऐक तू जरा सोड मोह स्वप्नांचा. आजकाल स्वप्नांचे, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. थँक्यू. खरं तर आजच्या मैफलीच्या यादीमध्ये यानंतरची जी गझल आहे ती आपल्या सुरेश भटांच्या नंतरच्या पिढीत जे गझलकार लिहायला लागले त्यामध्ये प्रसाद कुलकर्णी इचलकरंजीचे आहेत. जोरदार टाळ्या प्रसादजींकरता. प्रसादजी, एकदा दर्शन द्या सगळ्यांना. तुम्ही सगळे तुम्हाला ओळखतातच. प्रसाद कुलकर्णी, जोरदार टाळ्या यांच्याकरता. आणि फार अप्रतिम गझल आहे. आपण गेल्या 1.5-2 तासापासून अगदी भारावून गेला आहात. ते सुरेश भटानंतरच्या प्रभावाने जी महाराष्ट्रामध्ये पिढी निर्माण झाली त्यामधलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे नितीन भट. अमरावती आकाशवाणीला निवेदक म्हणून आहे आणि गीतकार आणि गझलकार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आणि दुबईला पण अजमान शारजहा महाराष्ट्र मंडळाने ज्या गझलच्या मैफिली ठेवल्या होत्या आणि नितीनजींची गझल प्रसादजींची झाल्यावर मी मतला आणि शेर ऐकवेल की ज्या उन्हात घर माझे हे नितीनजींचं पुस्तक 1 वर्षापूर्वी प्रकाशित झालं. त्या पुस्तकाला 14 पुरस्कार मिळालेले आहे. उन्हात घर माझे तेच टायटल घेऊन ती गझल प्रसादजींच्या नंतर मी ऐकवतो, त्यानंतर भैरवी. आणि अमरावतीकरांकरता टाळ्या झाल्या. आता इचलकरंजींच्या व्यक्तीकरता टाळ्या. रमजान भाई या ठिकाणी ऑक्टोपाडवर आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्या. दुनियेत माणसांच्या फसलो कितीदा. दुनियेत माणसांच्या फसलो कितीदा. नाहीत माणसे शिकलो कितीदा. जमले कधीच नाही प्रेमात बोलणेही. जमले कधीच नाही प्रेमात बोलणेही. मी बोलण्यात तेव्हा चुकलो कितीदा. माणसाचे जरी गाव होते. माणसाचे जरी गाव होते. माणसाचे जरी गाव होते. चेहऱ्याना 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 कुठे
नाव होते माणसाचे जरी गाव होते. सुंदर शेर आहे. सांग होतो सांग होतो कधी एकटा मी सांग होतो कधी एकटा मी सांग हो कधी एकटा मी एकटा मी एकटा एकटा सांग सोबतीला 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 तुझे घाव होते माणसाचे जरी गाव हो. रोज आयुष्य घेता खरेदी रोज आयुष्य घेता खरेदी रोज आयुष्य घेता खरेदी म्हणजे आयुष्य खरेदी करावं लागते रोज. अतिशय सुंदर कल्पना प्रसादजींनी इथे मांडलेली आहे. रोज आयुष्य घेता खरेदी रोज आयुष्य घेता खरेदी घेता खरेदी घेता खरेदी रोज आयुष्य घेता खरेदी रोज आयुष्य घेता खरेदी घेता खरेदी रोजचे वेगळे रोजचे वेगळे रोजचे वेगळे रोजचे वेगळे भाव होते माणसाचे जरी गाव होते. चेहऱ्याला 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 कुठे नाव होते माणसाचे जरी गाव होते गाव होते गाव होते.
उन्हात घर माझे. नितीनजीसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या. जरा कोण आपुले कोण परके ओळखावे या इथे. कोण आपुले कोण परके ओळखावे या इथे. रोज विश्वासास बसती हेलकावे या इथे. अतिशय सुंदर शेर आहे खलिशांचा. कोण आपुले कोण परके ओळखावे या इथे. रोज विश्वासास बसती हेलकावे या इथे. सावल्याचे नव्हे शहर माझे. सावल्याचे नव्हे शहर माझे. सावल्याचे 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 नभे शहर माझे. बांधले मी बांधले मी बांधले मी बांधले मी उन्हात घर माझे. सावल्याचे नभे शहर माझे. कोणता चेहरा कोणता चेहरा खरा खोटा. सध्याची जी परिस्थिती आहे कोणता चेहरा खरा खोटा. कोणता चेहरा 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 खरा खोटा. नेम चुकलेत नेम चुकलेत नेम चुकलेत नेम चुकलेत आजवर माझे. सावल्याचे नव्हे शहर माझे. सावल्याचे नव्हे शहर माझे. कोणतीही
कोणतीही असेल पुण्याई कोणतीही असेल कोणतीही असेल कोणतीही असेल पुण्याई कोणतीही असेल पुण्याई कोणतीही असेल पुण्याई हाल झालेत झालेत हाल झालेत हाल झालेत हाल झालेत हाल झालेत जन्मभर माझे सावल्याचे नवे शहर माझे सावल्याचे बांधले मी उन्हात घर माझे सावल्याचे नवे शहर सावल्याचे नवे शहर माझे सावल्याचे नवे शहर माझे सावल्याचे 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 नवे शहर माझे सावल्याचे नवे शहर माझे शहर माझे. गेल्या 45 वर्षांपासून प्रबोधन आणि मनोरंजन या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जो उद्देश या ठिकाणी या पत्रिकेमध्ये दिलेला आहे तो साध्य करण्याकरता ही व्याख्यानमाला होत असते. चांगलं ऐकता यावं, चांगलं बघता यावं. तर मला असं वाटतं की चांगलं ऐकता यावं या मालिकेमध्ये जर आजची आमची मैफल ही कुठेतरी बसू शकली तर तो आमच्याकडून आमच्या राजेश उमाळे आणि त्यांच्या सर्व संचाकडून असलेला हा खारीचा वाटा आहे असं मी समजतो. या कार्यक्रमाचा समारोप आपण भैरवीनं करणार आहोत, पण तत्पूर्वी मला कायम वाटतं की आभार हा जो शब्द आहे ना, हा मराठी भाषेला फार भार देणारा शब्द आहे, तर तो काढून टाकला पाहिजे मराठी भाषेतून. कारण आभार परक्यांचे मानत असतात, आपल्या लोकांचे आभार मानून त्यांना काय परक करायचं. त्यामुळे आभार असं म्हणणार नाही, पण एक कुठेतरी मनामध्ये एक ऋण भावना आहे की इतक्या मोठ्या मंचावर आम्हाला आयोजकांनी संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप या मैफिलीचा भैरवीला. या दिलदार महफिलीला या दिलदार महफिलीला या दिलदार महफिलीला माझा सलाम या दिलदार महफिलीला माझा सलाम आहे. या दिलदार महफिलीला माझा सलाम आहे. या दिलदार महफिलीला माझा सलाम आहे. माझ्यातल्याच मीला माझ्यातल्याच मीला
जमीला माझा सलाम आहे या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे. गाण्यात रात्र गेली धुंदी मला मिळाली गाण्यात रात्र गेली गाण्यात रात्र गेली गाण्यात रात्र गेली धुंदी मला मिळाली गाण्या. मैफिली वेळेला एखाद्या वेळेला व्यासपीठ बदलते मैफिलीचं, तर हा शेर बघा कसा टाकला जातो. गाण्यात रात्र गेली धुंदी मला मिळाली. व्यासपीठ बदललं. पिण्यात रात्र गेली धुंदी मला मिळाली पिण्यात रात्र गेली धुंदी मला मिळाली गाण्यात रात्र गेली धुंदी मला मिळाली. त्या मावळत्या चंद्राला त्या मावळत्या चंद्राला माझा सलाम आहे या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे. माझ्यातल्या जमीला माझ्यातल्या जमीला माझा सलाम आहे या दिलदार मैफिलीला 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 माझा सलाम माझा